हॅलो गाइस, वेलकम टू ईबीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो. यावर्षी हा एक्झाम जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कंडक्ट केला जाईल असं पुणे युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर या पाठोपाठ पेड एंट्रन्सचे फॉर्म देखील ते रिलीज करणार आहेत आणि त्यानंतर त्यांचं म्हणणं असं देखील आहे की सेट एक्झाम हा आम्ही वर्षातून दोनदा घेण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजेच यापुढे सेट एक्झाम वर्षातून दोनदा घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. फ्रेंड, या सर्व गोष्टी खरंच पॉसिबल आहेत का? सेट एक्झाम वर्षातून दोनदा होऊ शकतो का? हे आपण या ठिकाणी टेक्निकल पॉईंटने समजून घेणार आहोत. त्याचबरोबर जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये MS सेट एक्झाम कंडक्ट होऊ शकतो का हे पण पाहणार आहोत. आणि जर MS सेट एक्झाम जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये त्यांनी कंडक्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना MS सेट एक्झामचे फॉर्म कधीपर्यंत रिलीज करावे लागतील हे देखील या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे इन शॉर्ट MS सेट एक्झामबद्दल खूप महत्त्वाचे पॉईंट आपण आज समजून घेणार आहोत. पूर्ण लेसन पहा डेफिनेटली आणि क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला या लेसनमध्ये भेटून जाईल. फ्रेंड, आजचं लेसन पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही MS सेट एक्झाम 2026 किंवा NTUGC नेट एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. या कोर्सची नवीन बॅच उद्यापासून सुरू होणार आहे. त्यामध्ये पेपर फर्स्टचा एंटायर सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. म्हणजे पेपर फर्स्टमध्ये 10 युनिट आहेत. ते सर्व 10 युनिट डिटेलमध्ये कव्हर करून दिले जातात. त्यांची MCQs मार्फत प्रॅक्टिस देखील करून घेतली जाते आणि पूर्णपणे एक्झामिनेशन पॅटर्न कळावा त्या अनुषंगाने डेमो म्हणजे सराव प्रश्नपत्रिका देखील सोडून घेतल्या जातात. या सर्व गोष्टी केल्यानंतर MS सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर फर्स्टमध्ये तुम्ही खूप चांगला स्कोर करू शकता. अनेक विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये आपले क्वालिफाय झालेले आहेत. 2025मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी 80+ स्कोर केलेला आहे. काही विद्यार्थ्यांना 92 पर्यंत देखील स्कोर करता आलेला आहे. तुम्ही देखील चांगला स्कोर करून MS सेट एक्झाम इझी वेने क्रॅक करू शकता. कारण एक्झामिनेशनच्या टोटल प्रिपरेशनसाठी 2-2.5 महिने पण सफिशियंट होतात. फक्त मार्ग प्रॉपर पाहिजे. योग्य डायरेक्शननी योग्य कंटेंट रीड केला तर आपल्याला डेफिनेटली चांगला स्कोर करता येऊ शकतो. फ्रेंड, जो पेपर फर्स्टचा कोर्स आहे त्या कोर्स संदर्भात तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर हा कोर्स जॉईन करू शकता. पेपर फर्स्ट खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी कव्हर करून दिला जातो. या कोर्समध्ये नेटचा पण सिलेबस कव्हर होतो आणि कुठल्याही युनिव्हर्सिटीची जर पेड एंट्रन्स द्यायची असेल तर त्यातला महत्त्वाचा जो पॉईंट आहे रिसर्च तो देखील याच कोर्समध्ये कव्हर होतो. म्हणजे अल्टिमेट हा कोर्स 3 एक्झामसाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो. आणि या कोर्सची नवीन बॅच आपण उद्यापासून सुरू करणार आहोत. इन्फॉर्मेशनसाठी या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. तर फ्रेंड, आज आपण MS सेट एक्झामबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट समजून घेणार आहोत. हे पॉईंट समजून सांगण्यासाठी पास्ट डाटा जो आहे तुम्ही या ठिकाणी ॲड केलेला आहे. त्या पास्ट डाटाच्या बेसवर आपण आजच्या फॅक्ट फिगर पाहणार आहोत. तर गाईज, या ठिकाणी एक अपडेट मी ॲड केलेलं आहे. हे अपडेट आत्ताचं नाही, जुनं अपडेट आहे पण महत्त्वाचं आहे. 24/11/2023ला सेट विभागाने हे अपडेट पब्लिश केली होती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर. त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं होतं की जो आम्ही 39 नंबरचा एक्झाम घेत आहोत ना, म्हणजे 2024चा एक्झाम, तो पेन पेपर म्हणजे ऑफलाईन पद्धतीने घेत आहोत. पण 2025मध्ये जो एक्झाम होईल 40 नंबरचा तो आम्ही ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं 2023ला. आता 2025चा एक्झाम होऊन गेलेला आहे, बरोबर. तो कसं झाला? ऑफलाईन पद्धतीने झाला, ऑनलाईन पद्धतीने त्यांना घेता आलेला नाही आहे. म्हणजे या ठिकाणी एक पॉईंट तुम्हाला क्लिअर करेल की पुणे युनिव्हर्सिटीने एखादं स्टेटमेंट दिलं तर ते स्टेटमेंट फ्युचरमध्ये त्याच पद्धतीने फॉलो होईल याची शाश्वती थोडीशी कमी आहे. कारण 23ला अपडेट दिलं तर आता 2026चा पेपर होणार आहे तो देखील ते ऑफलाईन पद्धतीनेच घेणार आहे. म्हणजे 2026मध्ये देखील ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार नाही आहे. पण त्यांनी सांगितलं होतं की 25मध्येच आम्ही ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्याचा प्रयत्न नाही, डायरेक्ट घेणार आहोत असं सांगितलं होतं. सिम्पल. पण ते काही पॉसिबल झालेलं नाही आहे. म्हणजे हा पॉईंट सोडून द्या की एक्झाम कधी ऑनलाईन होईल हे त्यांचं पुन्हा नवीन अपडेट आलं तरच आपल्याला कळेल. ठीक आहे. त्यांनी सांगितलं होतं फक्त की ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करत आहोत, पण आत्ता सध्या ते पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. मग आता याचा विचार करता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सेट एक्झाम होईल असं पुणे युनिव्हर्सिटीचं स्टेटमेंट आहे.
मग खरंच पहिल्या आठवड्यामध्ये एक्झाम होऊ शकतो का, हे देखील आपण पास्ट डाटाच्या बेसवर काही फॅक्ट फिगरच्या बेसवर समजून घेऊया. आता या ठिकाणी मी एक प्रॉस्पेक्ट ॲड केलं आहे. हे प्रॉस्पेक्ट आहे 2024 एक्झामचं, म्हणजे 7 एप्रिल 2024ला जो एक्झाम कंडक्ट केला जाणार होता त्याचे प्रॉस्पेक्ट आहे. त्या ठिकाणी काही डेट्स दिलेल्या आहेत, त्या डेट्स आपण प्रॉपरली समजून घेऊया, म्हणजे जेणेकरून कळेल की फॉर्म सुटल्यानंतर एक्झाम होऊपर्यंत किती दिवसांचा गॅप असतो. या ठिकाणी पॉईंट पहा, ऑनलाईन फॉर्म सुटले होते 2024 एक्झामचे 12/1/2024ला, ठीक आहे ना, म्हणजे जानेवारीच्या 12 तारखेला फॉर्म सुटले होते. त्यानंतर एक्झाम कंडक्ट झालता 7/4/2024ला. मग आता गॅप जर समजून घेतला की फॉर्मला म्हणजे ऑनलाईन फॉर्म सुटल्यानंतर एक्झाम होऊपर्यंत जो गॅप आहे तो जवळपास गॅप आहे 86 दिवसांचा, ठीक आहे ना, म्हणजे 86 दिवसानंतर एक्झाम त्यांनी कंडक्ट केला होता फॉर्म रिलीज केल्यानंतर. कधी? 2024ला. त्याला आपण म्हणू शकतो 2 महिने, जवळपास 2 महिने आणि 26-27 दिवस लागले होते, ठीक आहे ना, म्हणजे फॉर्म सुटल्यानंतर जवळपास 3 महिन्यांनी एक्झाम झाला होता 2024ला. आता 25ला काय झालं ते देखील समजून घेऊया. हे 2025चं प्रॉस्पेक्ट आहे, या ठिकाणी मी ॲड केलेलं आहे पहा. 15 जून 2025ला MSCT एक्झाम कंडक्ट झाला. त्याचे फॉर्म कधी सुटले होते ते समजून घ्या. मी तुम्हाला फेक इन्फॉर्मेशन देत नाही, त्यांची जी ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे तीच या ठिकाणी शेअर करत आहे. 24/2/2025ला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म त्यांनी रिलीज केले होते, म्हणजे जानेवारीनंतर फेब्रुवारीच्या 24 तारखेला. आणि त्यानंतर सेट एक्झाम कंडक्ट केला होता 15/6/2025ला. मग आता याचा जर गॅप आपण शोधला तर हा गॅप होतो जवळपास 101 दिवसांचा, म्हणजेच 3 महिने 22 दिवस या ठिकाणी होतात. सिंपल, म्हणजे 2024चा विचार केला तर या ठिकाणी 2 महिने आणि आपण म्हणू की 27 दिवस, आणि जर 25चा विचार केला तर 3 महिने आणि 22 दिवस इतका गॅप आहे. सिंपल. मग एक पॉईंट तर या ठिकाणी क्लिअर होतोय की एक्झाम घेण्यासाठी फॉर्म सुटल्यापासून जवळपास 3 महिने असतात ऑन ॲन ॲव्हरेज. थोडेफार दिवस मागपुढे होऊ शकतात, पण कमीत कमी 2.5 महिने लागतात. सिंपल. म्हणजे फॉर्म रिलीज केल्यापासून एक्झाम होईपर्यंत 2.5 महिन्यांचा कालावधी असतो. आता आजचा काय सिनेरिओ येतो आपण समजून घेऊया. आता आज डेट काय आहे हे बाई, तर थोडंसं लिहितो. आज डेट आहे 25/4/2026. त्याने सांगितलं की जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही एक्झाम घेऊ. जुलै महिन्याची 5 तारीख आपण या ठिकाणी रँडमली कन्सिडर करू. 5 तारीख ही फिक्स नाही आहे, ठीक आहे. आपण या ठिकाणी एक्सपेक्टेड डेट कन्सिडर करू. जुलै महिन्याच्या फर्स्ट वीकमधली 5 तारीख. आता जुलै महिन्याची 5 तारीख जर धरली तर या ठिकाणी गॅप होतो आजच्या डेटपासून 71 दिवसांचा, म्हणजे 2 महिने आणि 10 दिवस इतका कालावधी होतो. सिंपल. आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांना एक्झाम घ्यायचं म्हणलं तर त्यांना थोडंसं वर्किंग स्पीडनी करावं लागेल, किंवा जुलै महिन्याच्या एंडिंगपर्यंत पण एक्झाम पोस्टपोन होऊ शकतो, म्हणजे एंडिंगला पण होऊ शकतो. हे मी का म्हणतोय, त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते त्यांनी सेट एक्झामच्या ऑफिशियल वेबसाईटला दिलेलं नाही आहे, त्यांनी वृत्तपत्रांना इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग त्या ठिकाणी थोडं 19-20 होऊ पण शकतं, पण आपण एक्सपेक्टेशन धरू शकतो की जुलै महिन्याच्या 2nd-3rd वीकमध्ये एक्झाम कदाचित होईल. जोपर्यंत त्यांचं ऑफिशियल अपडेट येत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी एक्सपेक्टेशनच्या बेसवरच वर्किंग करायचं आहे, ठीक आहे ना. म्हणजे अनेक विद्यार्थी विचारत होते की सर खरंच जुलै महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये एक्झाम कंडक्ट करणं पॉसिबल आहे का? तर याचा आन्सर आहे यस, होऊ शकतं, नाही असं नाही. कारण 71 दिवस बाकी आहेत. 2024मध्ये जवळपास 86 दिवस बाकी होते, आणि 25चा जर विचार केला तर 2025मध्ये 111 दिवस बाकी होते फॉर्म सुटल्यापासून, ठीक आहे ना. 24ला फक्त 86 दिवस होते, म्हणजेच यावर्षी 71 दिवसामध्ये पण ते वर्किंग करू शकतात, काही जास्त फरक नाही आहे. सिंपल. 10-15 दिवस इकडे तिकडे होऊ शकतात. मग जुलै महिन्याच्या 2nd किंवा 3rd वीकच्या आत एक्झाम कंडक्ट होण्याचे चान्सेस डेफिनेटली आहेत. पण तुम्ही टार्गेट असं ठेवायचं की जुलै महिन्याचा फर्स्ट वीकमध्येच एक्झाम होईल अशा वेळेस तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आय होप जो पॉईंट आहे तो क्लिअर झाला असेल. अनेक विद्यार्थी म्हणायचे की सर पॉसिबल आहे का? होऊ शकतं, वर्किंग केलं तर होऊ शकतं. आय होप हा पॉईंट आहे क्लिअर झाला असेल. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे की सेट एक्झाम वर्षातून 2दा होईल का, हा पण पॉईंट क्लिअर करतो. तरी पहा, सेट एक्झाम जर वर्षातून 2दा घ्यायचं झालं ना तर त्यांना तो कदाचित ऑनलाईन पद्धतीने घ्यावा लागेल, आणि ऑनलाईन पद्धतीने घेतलं तरच त्यांचं वर्किंग हे 6 महिन्यामध्ये कंप्लीट होत जाईल, आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये ते दुसरा एक्झाम कंडक्ट करतील. म्हणजे ऑफलाईन पद्धतीने कदाचित सेट एक्झाम वर्षातून 2दा घेणं पॉसिबल नाही आहे. कारण का माहिती का, एक्झाम झाल्यानंतर तुम्ही आत्तापर्यंतचा डाटा पहा, जवळपास ते 3.5-4 महिने लावतात रिझल्ट डिक्लेअर करण्यासाठी, ठीक आहे. त्याची इंटरिम आन्सर की, त्याचं करेक्शन वगैरे अनेक गोष्टी असतात.
म्हणजे एक्झाम झाल्यानंतर 3.5 ते 4 महिन्यांनी आन्सर की फायनल आन्सर की त्यांचे पब्लिश होते. आणि फॉर्म सुटल्यापासून एक्झाम होईपर्यंत जवळपास 3 महिने असतात. म्हणजे 6 महिने कमीत कमी वर्किंगला त्यांचे पूर्णपणे जातात. म्हणजे पुढचा एक्झाम लगेचच 6 महिन्यामध्ये कंडक्ट होणं पॉसिबल नाही. मग या ठिकाणी एक पॉईंट क्लिअर होतो. नेट एक्झाम जसा वर्षातून दोनदा होतो तसा सेट एक्झाम वर्षातून दोनदा घ्यायचं झालं तर त्यांना नेट एक्झाम ज्या पद्धतीने कंडक्ट केला जातो त्याच पद्धतीने सेट एक्झाम कंडक्ट करावं लागेल. म्हणजे नेट एक्झामसारखा सेट एक्झाम ऑनलाईन पद्धतीने त्यांना घ्यावा लागेल तरच ते पॉसिबल आहे. ऑफलाईन पद्धतीने कदाचित आत्ता ते पॉसिबल नाही आहे. त्यांनी खूप तारेवरची कसरत केली तरच ते ऑफलाईन पद्धतीने देखील सेट एक्झाम वर्षातून दोनदा घेऊ शकतात. तर शक्यता खूप कमी आहे. ठीक आहे, म्हणजे 90% चान्सेस कमी आहेत की सेट एक्झाम वर्षातून दोनदा होईल. तो सध्या एकदाच होईल. पण जर त्यांनी असं अनाऊन्स केलं की पुढचा सेट एक्झाम आम्ही ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत तर 90% चान्सेस आहेत की सेट एक्झाम वर्षातून दोनदा होऊ शकतो. पॉईंट समजून घ्या. डिपेंड अपॉन मोड. ऑनलाईन असेल तर होऊ शकतो, ऑफलाईन असेल तर थोडंसं कठीण आहे. सिम्पल. तर हा पण पॉईंट क्लिअर झाला असेल. फक्त माझं इतकंच म्हणणं आहे, पुढचं काय होते ते सोडून द्या. आत्ता एक्झाम कधी होणार आहे हे तुम्हाला एक एक्सपेक्टेड डेट कळालेली. जुलै महिन्याचा फर्स्ट सेकंड वीकमध्ये एक्झाम होईल. त्या अनुषंगाने अभ्यास करा. कारण पुढं सिलेबस चेंज होऊ शकतो. अनेक गोष्टीत सिलेबस चेंज झाला तर खूप अभ्यास करावा लागणार आहे जास्त. कारण वेगळा कंटेंट ॲड होईल. NEPमध्ये खूप जास्त टॉपिक नवीन त्यांनी ॲड केलेले आहेत. ते ॲड होऊ शकतात. म्हणून आत्ता जो आपला ओल्ड सिलेबस आहे त्यानुसार एक्झाम होत आहे. सिन्सिअरली प्रॉपरली 2-3 महिने अभ्यास करा. एक्झाम क्वालिफाय होऊन जा. पुढं काही का होणार सोडून द्या. सिम्पल. तर गाईज जो एक्झाम होते तो जुलैच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये होऊ शकतो. पॉसिबल आहे, इम्पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. आय होप हा पॉईंट क्लिअर झाला असेल. आणि नेक्स्ट एक्झामसाठी प्रॉपरली स्टडी करा. पुढच्या एक्झामचा लोड घेऊ नका. कारण अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की पुढे 2दा एक्झाम होईल का, ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल, सोडून द्या. त्याचं काय करायचं. आत्ता टार्गेट जे आहे ते समोर आहे, त्यानुसार स्टडी केला पाहिजे. तर फ्रेंड्स आता पुन्हा सांगाल, जर तुम्हाला उद्यापासून सुरू होणारा कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरला मेसेज करा. इन्फॉर्मेशन पहा. योग्य वाटलं तर डेफिनेटली कोर्स जॉईन करू शकता. खूप चांगल्या प्रकारे सिलेबस कव्हर केला जातो. जे विद्यार्थी कॉमर्स आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करताना कॉमर्स कोर्स मेसेज करा. त्यांना कॉमर्स कोर्सबद्दल पण पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. ठीक आहे. बाकी पेपर फर्स्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे कव्हर करून दिला जातो. म्हणजे 92 किंवा 90पर्यंत स्कोअर MS सेट एक्झामच्या पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला ऑदर कुठेही पाहायला भेटणार नाही. तुम्ही चेक करू शकता. सिम्पल. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला कंटेंट डिलिव्हर केला जाईल. अनेक विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. तुम्ही देखील क्वालिफाय होऊ शकता. अधिक माहितीसाठी या नंबरला मेसेज करू शकता. आजचे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.